नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा एक नवीन जाहिरात घेऊन आलो आहे। बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची संधी घेऊन आलो आहे। तर पाहू शकता आरोग्य विभागामध्ये पुन्हा एकदा एक नवीन भरती या ठिकाणी होत आहे। भरतीची जाहिरात सुद्धा आपण पाहणार आहोत। शैक्षणिक पात्रता काय असणार आहे, वयाची अट काय आहे, कधीपर्यंत अर्ज करता येतील, संपूर्ण माहिती पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या। तर बघा, ही सुद्धा जाहिरात आरोग्य विभागाच्या संदर्भात आहे। आरोग्य विभागामध्ये या ठिकाणी भरती प्रक्रिया होत आहे, तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाहिरातीच्या सहाय्यानेच पाहूया। तर बघा मित्रांनो, ऑफिशियल जाहिरातवर आपण या ठिकाणी आलेलो आहे। महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यासाठी आपण या ठिकाणी व्हिडिओ घेऊन येत असतो। पुन्हा एकदा एक नवीन जाहिरातीचा व्हिडिओ घेऊन आलो आहे। पाहू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी पदभरती या ठिकाणी असणार आहे। NHM मध्ये कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया होत असते आणि जर 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिकची जर तुमची सेवा झाली असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी परमनंट सुद्धा करून घेतलं जात असतं। त्या संदर्भातचा जी काही अपडेट आहे ती मी तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। आता बघा, धुळे संदर्भाची ही जाहिरात या ठिकाणी आहे। पाहू शकता, सन 2023-24 साठी खालील कंत्राटी रिक्त पदे संवर्गणी आहे, भरावयाची आहेत। कोणकोणती पदे आहेत, पदांची नावं पाहूया। स्टाफ नर्स फिमेल म्हणजेच महिला, एकूण जागा आहेत 5। या ठिकाणी शैक्षणिक पात्रता काय, GNM किंवा मग BSc नर्सिंग केलेलं असेल तर अर्ज करू शकता। महिन्याला तुम्हाला पेमेंट 20,000 रुपये असणार आहे। दुसरं आहे जागा स्टाफ नर्स मेलसाठी 1 जागा असणार आहे। GNM किंवा BSc नर्सिंग केलेले असेल तर अर्ज करू शकता, 20,000 रुपये तुम्हाला देखील मानधन मिळेल। तिसरी जागा आहे MPW म्हणजेच मल्टीपर्पज वर्कर मेल, 6 जागा असणार आहेत। 12th इन सायन्स प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा मग सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स तुम्ही केलेला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। 18,000 रुपये प्रत्येक महिन्याला मानधन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। त्यानंतर जर आपण पाहिले तर बघा, संपूर्ण प्रवर्गवाईज जागा कशा पद्धतीने या ठिकाणी डिवाइड होतात, त्या वॅकन्सी मॅट्रिक्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तुमच्या प्रवर्गाची जागा आहे किंवा नाही ते तुम्हाला पाहून घ्यायचं आहे। आता बघा, संपूर्ण माहिती पाहिल्यानंतर बघा, तुमच्यासाठी महत्त्वाचं, उपरोक्त पद ही कंत्राटी अत्यंत तात्पुरत्या स्वरूपाची असून नियुक्ती आहे 30 जून 2024 अखेर राहील। तर बघा, 30 जून 2024 अखेरपर्यंत तुमची जी काही नियुक्ती ती असणार आहे, परंतु तुम्हाला कामाचा या ठिकाणी अनुभव येईल यासाठी तुम्ही जॉईन करू शकता आणि नोकरीची संधी तुमच्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध होऊन जाणार आहे। आता बघा, कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 43 वर्षांपर्यंत या ठिकाणी वयाची मर्यादा असणार आहे। आता अर्ज कशा पद्धतीने करायचा, तर उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित सत्यप्रतीसह आपले अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, साक्री रोड, धुळे येथे दिनांक 15 मार्च 2024 ते 26 मार्च 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत शासकीय सुट्टीचे दिवस वगळून व्यक्तिशः सादर करावेत। तर बघा, स्वतः जाऊन तुम्हाला या ठिकाणी तुमचे जे काही अर्ज आहेत त्या ठिकाणी सादर करायचे आहेत। 26 मार्चपर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकणार आहात। त्यामध्ये जर आपण पाहिले तर खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 150 रुपये फी असणार आहे, 150 रुपये, आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट त्या ठिकाणी भरावा लागणार आहे। डिमांड ड्राफ्ट डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी धुळे या नावे तुम्हाला देय असायचा आहे, म्हणजे त्या नावाने तुम्हाला DD जो आहे तो त्या ठिकाणी काढायचा आहे। तर अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली महत्त्वाची भरती होती। अपेक्षा आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। अशाच पद्धतीच्या नवनवीन जाहिरातींसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।